परिणाम त्या आंदोलनातून म्हणजे सकारात्मक मार्ग निघत नाही. एक लक्षात घ्या, एक माणूस, एक सामान्य माणूस समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली पूर्ण समाज कधी नव्हे ते एकत्र आलाय आणि त्या माणसाच्या निश्चितपणे जीवाची जबाबदारी सगळ्या समाजाची आहे. त्यांनी जेव्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला, ह्याच्यापूर्वी अनेक वेळेस त्यांनी उपोषणं त्या ठिकाणी केली की समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यावेळेस जे जे आश्वासन राज्य सरकारकडनं त्यांना दिलं गेलं त्या आश्वासनाची पूर्तता मात्र त्या ठिकाणी होताना दिसली नाही आणि त्याचाच रोष म्हणून त्यांनी कायम सांगितलं की राज्य सरकार त्यांना कायम नादी लावायचा प्रकार करतंय आणि त्या ठिकाणी जे आश्वासन देतंय ते आश्वासनही राज्य सरकार पाळत नाही. मला वाटतं हे आधीच्या घेतल्या गेलेल्या भूमिकेतनं अनेक वेळेस लक्षात आलंय. आमची त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांचा जीव मराठा आरक्षणाचं नेतृत्व म्हणून सगळ्यासाठीच महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांना जेव्हा भेट झाली त्यावेळेसही केली होती आणि राज्य सरकारलाही मी विनंती केली होती की बाबा जे जे आश्वासन आपण त्यांना दिलं त्या आश्वासनाची पूर्तता आपण करणं अपेक्षित आहे.